त्यावेळेला आम्ही प्लॅस्टिकच्या चेंडूने सुद्धा आम्ही खेळलोय. 55 पैसे चेंडू घ्यायला आम्ही चिंचवडला जायचो चालत. अशा कंडिशनमध्ये खेळलोय. आमच्याकडे त्यावेळेला कोणी पुरस्कार करणार नव्हते. स्वतःच्या पैशाचे स्वतःच्या कष्टाने आणि आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी प्रत्येक गावोगावी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक गावात जिंकलो आहे आम्ही. IPLमध्ये आम्हाला हरवण्यासाठी IPL त्यावेळेस स्पर्धा नव्हत्या. गुजरातमध्ये आमच्या संघाला हरवण्यासाठी संतोष मोरेने इतर जातीचे खेळसुद्धा खेळून बघितले, पण आमच्या संघाने त्याला जात दिलेली नाही आहे. इथपर्यंत आमचा संघ सागर संघ या आपल्या पंचक्रोशीमध्ये त्यावेळेला नक्कीच एक नंबरचा होता. आणि अशा संघाचं कर्णधारपद मला भूषणाचा जो मान मिळाला आणि माझ्या शब्दाला मान देऊन माझ्या संघातील सगळ्या खेळाडूंनी जो काही आम्हाला हा सन्मान करण्याचा सन्मान दिलास त्या सगळ्या खेळाडूंचा मी आमचा सागर संघाच्या कर्णधाराच्या वतीने आभार मानतोय. आणि असंच आपलं एकीचं बळ आणि आपल्या समाजाचं नाव पुढे व्हावं आणि असं तुमच्या व्हावं असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या कमिटीला की असंच उत्तरोत्तर कार्यक्रम तुमच्या हातून घडो आणि तुमचा मान सन्मान पुढे व्हावं. धन्यवाद सातवे साहेब. आपण ज्या सूचना केलेल्या आहेत त्यांचं पालन करण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू आणि पुढच्या वेळेला ज्या वेळेला कार्यक्रम असेल त्यावेळेला नक्कीच गुजरातच्या खेळाडूंना सुद्धा एकत्रित आणता येईल याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आता आपण सत्कार जे झाले त्या सत्कारामध्ये बरेच वेळा बघत आलेलो आहोत. आमच्या मंचावर बसलेले आपले खेळाडू उत्कृष्ट खेळाडू यतीन जाधव साहेब हे बऱ्याचशा खेळाडूंबद्दल त्यांना जाण आहे आणि त्यांनी तुमचा खेळ खूप जवळून पाहिलेला आहे. प्रत्येक ठिकाणी जात होते. मी त्यांना विनंती करतोय त्यांनी येथे आपले मार्गदर्शन करायचं. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ आणि RPL कमिटी त्यांनी जो आज माजी खेळाडू सत्कार समारंभ आयोजित केलेले आहेत त्याबद्दल प्रथमतः मी सगळ्या ह्या माजी खेळाडू नाही म्हणणार, मी ह्यांना लिजेंड खेळाडू पण बघेल. कारण की ह्या लिजेंड खेळाडूंमुळेच आम्ही पण क्रिकेट शिकलो आहे. त्यांचा जो सत्कार करतात ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्या क्रिकेट म्हणजे आज माझ्यासमोर बसलेले आहेत तर मी म्हणजे 80 ते 90% लोकांबरोबर खेळलेलो आहे. फक्त मी नरेश काका असतील, विजय काका असतील किंवा हरेश्वर काका ह्यांच्याबरोबर खेळलेलो नाही, बाकी सगळ्यांबरोबर खेळलेलो आहे. त्या क्रिकेटचा दिवस आहे. तर क्रिकेटबद्दल बोलायचं म्हणजे 96 साली म्हणजे माझ्या सामाजिक क्रिकेट जीवनाची सुरुवात केली 96-97ला बावडे संघाने केतकाडी ग्राउंडवर टुर्नामेंट आयोजित केलेल्या. आणि त्यावेळेस मी आमचं तेव्हा आव्हान संघ होता. आव्हान संघाकडनं मी बॅटिंगला गेलेलो आणि तेव्हा मी 2 6 मारलेले. स्क्वेअर लेगला तिकडे बाउंड्री जवळ होती त्यावेळेस मी 2 6 मारलेले. आणि तेव्हा मला जे बक्षीस मिळालेलं 500 रुपये मला आठवते, कारण की आमची शिवशक्ती संघ फायनल जिंकलेली आणि पार्टी आयोजित केलेली. त्या पार्टीला माझे आधारस्तंभ माननीय श्री दीपक खांबी साहेब आले, त्यांनी मला तेव्हा 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं. हे मी सामाजिक क्रिकेट जीवनातील क्रिकेटमुळे काय होते त्यासाठी उदाहरण देतोय. त्यांनी तेव्हा मला 500 रुपये बक्षीस दिलेलं. आणि 2 डिसेंबर 2002 साली त्यांनी मला मीरा भाईंदर महानगरपालिकेत अभियंता पदावर कामाला लावलं. आणि ते ह्या सामाजिक क्रिकेटमुळे कसं आपलं स्वतःचं करिअर होते हे त्या क्रिकेटच्या उदाहरणामध्ये देतो. त्यांच्यामुळे आज मी ह्या जे तुमच्यासमोर आहे तो त्यांच्यामुळे ह्या पदावर आहे. म्हणजे क्रिकेटसाठी मी उदाहरण दिलं आहे. क्रिकेटमध्ये मी आणि किरण 97 म्हणजे चिंचणीला निलेश फायटर क्रिकेट संघ आहे, आमचा मित्र होता निलेश गालिया, त्याच्या नावाने आम्ही हा क्रिकेट संघ खेळत होतो. 97ला आम्ही चिंचणीला सगळ्यात पहिली जी चिंचणीची दिवाळीची टुर्नामेंट असते ओपनची, ती किरणने अतिशय त्याच्या उत्कृष्ट खेळीने ती आम्ही टुर्नामेंट जिंकलेलो. आणि त्याच्यानंतर जो आमचा क्रिकेटचा सफर चालू झाला किरण आणि माझा ओपनचा, आम्ही गोव्यापर्यंत गेलेलो आहे. गोव्यापर्यंत आम्ही कुडाळ ह्या गावी क्रिकेट खेळायला गेलेलो ओपनचे सामने, तसेच सुरतपर्यंत आम्ही क्रिकेट खेळायला गेलेलो आहे. तर आणि क्रिकेटचे धडे ज्यांच्याकडनं शिकलो ते आता आमच्या या इथे हयात नाही, माझे काका स्वर्गीय केतन जाधव ह्यांच्याकडनं आम्ही लहानपणापासून हे क्रिकेट बघून शिकलेलो आहे. आणि अविनाश जाधव तसेच प्रमोद जाधव ह्या तिघांना माझ्याकडनं भावपूर्ण श्रद्धांजली आहे की त्यांना बघून आम्ही क्रिकेट शिकलो. आणि RPL कमिटीचे पुन्हा एकदा खूप खूप आभार की त्यांनी ह्या लिजेंड खेळाडूंचा सत्कार केला आहे. धन्यवाद. धन्यवाद जाधव साहेब.
आपण आमच्यासोबत नेहमीच असतात आणि ह्याच्या पुढे सुद्धा असतील आणि आपल्या अनुभवाचा फायदा आम्हाला नक्कीच होईल. मागे जितेंद्र सातवे यांनी सांगितलं की अनुभवी व्यक्ती कमिटीत असाव्यात.